राजश्री रेसिपीमध्ये आपल्या सगळ्याचं मनपूर्वक स्वागत करते। आजची रेसिपी आहे कैरीचं तक्कू। कारण उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैऱ्याचा सीझन पण चालू झालेला आहे आणि आपण सहजही मार्केटमध्ये काही आणायला गेलोत तर इतक्या कैऱ्या दिसत आहेत। भाजी आणायला गेलोत किंवा काही खरेदी करायला गेलोत तिथं कैऱ्या इतक्या दिसत आहेत की त्या कैऱ्याकडे पाहून खूप हेवा वाटतंय आणि त्या कैऱ्याकडे पाहून वाटतंय कोणती रेसिपी करावी। खूप साऱ्या रेसिपीज होतात, त्यातलीच मी एक आज रेसिपी करून दाखवणार आहे कैरीचं तक्कू। खट्टा मिठा चटकदार असं कैरीचं तक्कू। चला तर मग आता वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। पहा आमच्याकडचं तक्कूचा प्रकार कसा आहे, कशा प्रकारचं बनवलं जातं ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे। आता वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। कैरीचं तक्कू बनवण्यासाठी इकडे ताज्या आणि फ्रेश कैऱ्या घेतल्यात। खूप अशा टणक आहेत, व्यवस्थित किसल्या जाव्या म्हणून ह्या घ्यायच्या आहेत, पिकलेल्या घ्यायच्या नाहीत, कडक घ्यायच्यात। किसण्यापूर्वी हा समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच कैरी किसायची आहे। तक्कूसाठी कैरी किसून घेतली। आता ह्यामध्ये एक छोटा कांदा बारीक कट केला ऍड करायचा आहे। जाडसर शेंगदाण्याचं कूट काढलेलं आहे ते पण ऍड करायचं आहे। लाल तिखट, आणि चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर, आता हे सगळं एकजीव करून घ्यायचंय। आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलंय आणि ह्याला आता तडका द्यायचा आहे हिंग आणि मोहरीचा। फोडणीसाठी तेल घालायचं आहे। तेल गरम झाले आणि ह्यामध्ये आता मोहरी आणि हिंग घालायचे आणि तडका त्या तक्कूवर टाकायचा। हलका गॅस बंद करून टाकायचा आणि खाली उतरून फोडणी घालायची। हिंग ऍड करायचे। हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचंय, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। वा, अप्रतिम झालाय चटपटीत असा चटकदार तक्कू। खूप मस्त झालेला आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। हे चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।
चला तर मग आता तुमचा निरोप घेत आहे. भेटू आपण नंतरच नवीन व्हिडिओ सहित, नवीन रेसिपी सहित. बाय.